ठीक आहे, भेटला तुम्ही पेशंटला? हो भेटलो की सर आमच्या पेशंटला. कसं आता? आता थोडं ठीक वाटतंय पण डिस्चार्जसाठी थोडं चिडचिड वगैरे करणं आहे त्यांचं. किती दिवस झाले आता? एक 10-12 दिवस झाले की. 10-12 दिवस झाले. काय म्हणतो? काय म्हणतो म्हणजे डिस्चार्ज मला इथे ऍडमिट का केलेला आहे, अच्छा, एवढ्या ठिकाणी ऍडमिट केलं तरी पण इथं तुम्ही त्यांचे बहीण आहे त्याची. बहीण आहे. भाऊ तुमचे मोठे का छोटे? मोठा भाऊ आहे माझा. मोठा भाऊ आहे. ठीक आहे, चालतंय. पण आता माहिती तर आम्ही बघितलेलीच आहे, तर याच्यामध्ये पूर्वी दारू पिऊन दंगा करणं, चिडचिड करणं होतच. पण असं कधी झालं होतं का की दारू बंद होती आणि त्यांनी तो कसा होता? दारू कधी बंद केली होती का? दारू 1-2 महिने फक्त बंद केलेली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पण त्यांचं वागणं असंच होतं, राग, चिडचिड, अंगावरती मारायला येणं असं वगैरे होतच. नाही, दारू किती दिवस बंद केली होती? 1 महिना बंद होती. 1 महिनापेक्षा जास्त बंद होती नक्की? एक होती. मग ते स्वतःहून बंद केलं होतं का? कुठं ट्रीटमेंट वगैरे? ट्रीटमेंट घेतलेली. ट्रीटमेंट कुठं घेतलं? काही ठिकाणी घेतलेली. हा हा. मग त्यावेळी त्यांनी असं सांगितले की आमच्या पेशंटला ते गोळी घालतो म्हणलेले मांडीमध्ये, हा. त्याच्यानंतर तुमचा पेशंट जर दारू वगैरे पिला तर रिॲक्शन येईल असं सांगितलेलं त्यांनी. मांडीमध्ये? हा. काय माहितीये नाव वगैरे गोळ्यांचं? नाही, नाव वगैरे काय माहिती. इम्प्लांट वगैरे शब्द वापरला होता काय? इम्प्लांट वगैरे हा वापरलेला असं त्यांनी. म्हणजे औषध घातलं औषध होतं? घाल मग ते ऑपरेशन केलं होतं असं? ऑपरेशन करून केलं होतं? ऑपरेशन करून केलेलं. पण नंतर मग किती दिवस दारू सोडली होती त्यांनी? 1-2-3 महिने सोडली, परत चालू केली त्यांनी आणि परत रिॲक्शन वगैरे काय आलेलीच नाही पेशंट. मग आता ते औषध होतं, मग त्याच्यानंतर मग तोंडी औषधं काय देत होते का काही? तोंडी 1-2-3 औषध दिलेली, हा. परत त्याच्यानंतर त्यानं काही मेडिसिनच घेतला नाही. पण दारू जेव्हा बंद होते 1 महिना 1.5 महिना, त्यावेळी त्याचं हे कसं होतं, म्हणजे वागणं कसं होतं? वागणं, राग, चिडचिड वगैरे होतच. म्हणजे 1 महिना 1.5 महिना दारू बंद होती तरी तो रागीट राग, चिडचिड, नव्हता असं? अंगावरती मारायला येणं असं सगळं होतच. असं होतं. मग सायकॅट्रिस्टने पाहिलं होतं का त्याला? सायकॅट्रिस्टने नाही पाहिलेलं, फक्त त्यांनी अल्कोहोलचीच ट्रीटमेंट दिले एवढंच सांगितलं. एवढं सांगितलं असं म्हणताय. ठीक आहे. आता ओव्हरऑल तुम्ही जी माहिती दिलं ना आता, किंवा आम्ही आता ऑब्झर्व केलेली माहिती सांगतो, त्याला दारूचं व्यसन आहे हे बरोबर आहे, पण ना 50% लोकांना दारूवर मानसिक आजार पण असतो. आणि होतं काय की मानसिक आजाराची ट्रीटमेंट पण होणं जरुरी आहे. आता जिथं तुम्ही ट्रीटमेंट घेतला तिथं काय केलं की त्यांनी, ठीक आहे, त्यांचा एक पार्ट आहे ऑपरेशन करून औषध देणं, पण महत्वाचा रोल कुठे येतो की ते जे औषध आहे ऑपरेशन करून मांडीमध्ये घातलं असेल तरी ही औषधं तोंडी घ्यायलाच पाहिजे, ही थोडी कंडिशन राहतेच, तरच रिॲक्शन होण्याची शक्यता आहे. आणि युजली जर बघितलं तर 5 प्रकारचे औषध असतात. तुम्हाला सांगितलं आमच्या लोकांनी 5 प्रकारचे औषध असतात? इथं सांगितलेत आम्हाला 5 काय काय प्रकारचे. सांगा बघूया. आमच्या लोकांनी हे काउन्सिलर शेजर मॅडम यांनी हे शक्यतो सांगतात. तुम्हाला सांगितलं त्यांनी इच्छा होऊ नये यासाठी समजा आणि आमचे पेशंट हे डॉक्टर आहेत श्रद्धा म्हणून, तर तुम्ही हे पण सांगत सांगितलं तुम्हाला? भेटले सांगा बघू. त्यांनी चांगलं काउन्सिलिंग पण केलेलं. पेशंट समजा इच्छा वगैरे होऊ नये यासाठी पण त्यांनी गोळ्या देतो म्हणून सांगितलं. कोणत्या कोणत्या प्रकारचे औषधं सांगू शकता? मी जस्ट विचारतो, आमच्या लोकांनी तुम्हाला कसं सांगितलं हे बघण्यासाठी मी विचारतो. अँटी क्रेविंग ड्रग्ज म्हणून त्यांनी सांगितलं. पहिला इच्छा होऊ नये यासाठी समजा पेशंट जर बंद केला किंवा इच्छा झाली म्हणून त्यांनी पिलं तर त्यांना त्रास व्हायला पाहिजे असं पण मेडिसिन देणार आहे असं सांगितलं. परत राग, चिडचिड होऊ नये यासाठी पण मेडिसिन देतोय असं त्यांनी आम्हाला सांगितलं. युजली ना 5 प्रकारचे औषध असतात. मॅडम सांगा जरा 5 प्रकार. 5 प्रकारची औषधं असतात. पहिलं म्हणजे दारू बंद झाल्यानंतर त्रास होऊ नये म्हणून औषध देणार, दारूची इच्छा होऊ नये म्हणून औषध देणार. जर समजा औषध चालू आहे आणि त्यावरती जर पेशंटनं व्यसन केलं तर त्याचा त्यांना त्रास व्हायला पाहिजे असं औषध देणार. त्यानंतर जर पेशंटला जर मनाचा आजार असेल, मानसिक आजार काय आढळला तर त्याच्यावरती मेडिसिन देणार. आणि दारू पिऊन जर पेशंटला काही शारीरिक व्याधी झालेल्या असतील, कावीळ असेल, लिव्हरला सूज असेल तर त्याच्यावरचे पण मेडिसिन दिले जाणार. असे 5 प्रकारचे औषध आम्ही देत असतो. युजली 5 प्रकारचे औषधं द्यायला लागतात तर रिझल्ट चांगला मिळतो. आता आपल्या पेशंटमध्ये मानसिक आजार आहे की नाही हे पण महत्वाचं आहे. तर जसं तुम्ही सांगितलं की 1 महिना 1.5 महिना दारू बंद असताना पण तो चिडचिड राग करत होता, आणि इथं पण थोडी हिस्ट्री घेतल्यानंतर असं लक्षात आलं की आपल्या पेशंटला 2 आजार आहेत, एक आहे व्यसनाचा आणि मनाचा पण आजार. त्यात मूड डिसऑर्डर दिसतो, मूडचा आजार पण दिसतो. त्यामुळे मूडच्या ट्रीटमेंटचा रोल याच्यात महत्वाचा आहे. म्हणजे व्यसनाची पण ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे आणि मानसिक आजाराची पण ट्रीटमेंट दिली तर आपल्या पेशंटला रिझल्ट मिळण्याची शक्यता राहणार. ऑपरेशन करून औषध दिलं बरोबर आहे, पण जे 5 प्रकारचे औषध आहेत ना, तलब घालवायला पाहिजे, इच्छा घालवायला पाहिजे, याचा रोल आहे. आणि मानसिक आजार आहे की नाही बघायचं असेल तर हे सायकोलॉजिस्ट शेजर मॅडम आहेत. तर तुम्ही मॅडम टेस्ट केली का त्याच्या? आता काय काय निघालं? सायकोलॉजिकल टेस्ट घेतली सर आपण. रोशाक इंकवर्ड टेस्ट घेतली आणि त्याच्यामध्ये असं आलं की पेशंटला बायपोलर मूड डिसऑर्डर आहे असं दिसलं. त्यानंतर मी EPPR पण टेस्ट घेतली, त्याच्यामध्ये पण सायकोसिस म्हणजे सायकोटिझमचं जास्त झालेली.
त्यामुळे मग बायपोलरचा पण डायग्नोस केला. मानसिक चाचणी केली ना तर त्या हा. पेशंट मध्ये व्यसनाचा आजार पण आहे आणि मानसिक आजार पण आहे. म्हणजे हिस्ट्री घेतलीच आपण मानसिकचे ज्या सायकोलॉजी टेस्ट ह्या पण केल्या त्याच्यानुसार ते आपल्या पेशंटला दोन्ही आजार आहेत. मग आता काय करूया आपण, आता व्यसनाची ट्रीटमेंट करतोय, मानसिक आजार ट्रीटमेंट आपण चालू केलेली आहे. मानसिक आजार ट्रीटमेंटला आता रिस्पॉन्स आता दुसऱ्या तिसऱ्यांदा तुम्हाला आम्ही मिटिंगला बोलू. मनाचा जर आजार जर सेटल झाला असेल, स्टेबल झाला असेल तर ओके. पण समजा इन केस आपल्याला वाटलं की मनाचा आजार अजून सेटल होत नसेल तर आपल्याला ऍडमिशनचा दिवस वाढवायला लागू शकतात. आणि ECT इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी म्हणून आहे, जो मानसिक आजारासाठी ट्रीटमेंट देतो, व्यसनासाठी नाही, मानसिक आजाराच्या ट्रीटमेंटसाठी आम्ही ECTचा वापर करतोय. तर त्याचा पण आपण समावेश केला तर रिझल्टमध्ये मिळण्याची शक्यता, चांगला रिझल्ट मिळण्याची शक्यता ही सर मानसिक आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो का? नाही. बघा, कोणत्याही मानसिक आजारांना शक्यतो आपण क्युअर आपण वापरायचा नाही शब्द, कंट्रोल करू शकतो आपण. सर्दी खोकला ताप जातो ना, पुन्हा तसा येऊ शकतो ना, तसा हा मानसिक आजार पुन्हा येऊ शकतो. फक्त आपण जसं म्हणतो की मी फिट राहिलो, म्हणजे एक्सरसाइज डेली केलो, फिटनेस मध्ये असेल तर शरीर व्याधी होण्याची शक्यता कमी आहे, आजारी पडण्याची शक्यता कमी आहे. तसं व्यवस्थित मेडिसिन जर घेतले तर आजार येण्याची शक्यता कमी आहे. पण हा मानसिक आजार जो असतो, औषधं बंद केली, गोळ्या बंद केली येऊ शकतो, गोळ्या कमी केल्या येऊ शकतो, आणि रेग्युलर खाऊन पण येऊ शकतो. म्हणजे तुम्ही आमच्याकडे रेग्युलर येता, आम्ही पण व्यवस्थित तपासू, तरीही हा मनाचा आजार येऊ शकतो. पण शक्यतो आता आपल्या हातात काय आहे, तर व्यसनाची ट्रीटमेंट आणि मनाची ट्रीटमेंट हे दोन्हीचा बॅलन्स आपण केला तर रिझल्ट हे नक्कीच मिळणार आहे. आणि दुसरं ऑपरेशन करून आपण ट्रीटमेंट केली बरोबर आहे, पण औषधं घ्यायलाच पाहिजे. मग तोंडी पण औषधं द्यायलाच पाहिजे. मग व्यसनाची पण ट्रीटमेंट आणि मनाची ट्रीटमेंट हे दोन्हीचं जसं आपण म्हणतो तराजूमध्ये दोन्ही बाजू आपल्याला सांभाळायला लागतात, तर रिझल्ट हा नक्कीच चांगला आहे. हा सर, भरपूर ठिकाणी सगळी ट्रीटमेंट घेतली पण तसं काय आम्हाला रिझल्ट मिळालेला नाहीये. पण इथं आल्यापासून आम्हाला सगळं काउन्सिलिंग वगैरे करणं, पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये पण जरा फरक वाटतोय आम्हाला पेशंटला बघून. शक्यतो काय असं फरक वाटणे आणि असणे फरक असतो. तर आता आपण प्रयत्न करतोच आम्ही मॅक्झिमम, पण याच्यामध्ये आम्ही जे सांगतो तुम्हाला ते नियम पाळा, रेग्युलर फॉलोअपचे जे काही मेथड्स आहेत ते सांगतो, मेडिसिनचे जे काही प्रोटोकॉल आहे, शेड्यूल आहे ते सांगतो, तसं करा. फक्त काउन्सिलिंगनं या सिच्युएशनमध्ये फरक नाही पडत. तर काउन्सिलिंग आहेच, पण औषधोपचार हा मेन आहे, हॉस्पिटल बेस्ड ट्रीटमेंट ही मेन राहणार, आणि त्याच्यानंतर आपण काउन्सिलिंग त्याला जोडू शकतो. लेटेस्ट ट्रीटमेंट RTMS म्हणून पण आहे, पण तुमच्या केसमध्ये RTMS थेरपी म्हणजे फक्त अल्कोहोल जर असेल, ऍडिक्शन असेल तर RTMS म्हणून रिपिटेटिव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन ट्रीटमेंट आहे, फक्त अल्कोहोल आहे. तुमच्या केसमध्ये ते लागू पडणार नाही, कारण मनाचा आजार पण आहे आणि मूड डिसऑर्डर सारखं वाटतंय. आपण नंतर आपण डिस्कस करू, ठीक आहे? अजून काय शंका? तुम्ही डेली म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये आहेत सायकोलॉजिस्ट तुमच्या? हो आहेत सर. आहेत व्यवस्थित? हो. मीटिंग हो. थँक्यू. फक्त बोलवणार परत आणखी 4 दिवसानंतर आणि एकदा मीटिंग असेल, तुम्हाला त्यामुळे बोलतोय आम्ही. बोलवते त्याबद्दल हो, तुम्ही शेड्यूल चालेल. चालेल. थँक्यू.